नमस्कार दादा, नाव कसं तुमचं? विलास यादव. हां, विलास यादव. तुम्ही कुठे राहता? कोल्हापूर इथं आहे. नेमकं तर काय सांगला, ते ॲम्ब्युलन्स अडकली होती आता ट्रॅफिकमध्ये. ट्रॅफिकमध्ये ॲम्ब्युलन्स अडकली होती, नेमकं काय सांगाल? इथे वाहतूक कोणती मोठी आहे? कायमस्वरूपाची इथं गर्दी असते. इथं कोणी पोलीस नसतं आहे. कुठला एरिया आहे हा? हा महाराष्ट्र सेवा मंडळ नागोजी आहे. एस टी स्टँड, रंकाळ एस टी स्टँडच्या खाली. रंकाळ परिसर. रंकाळ एस टी स्टँड, रंकाळ एस टी स्टँड परिसर. महाराष्ट्र सेवा मंडळ. ओके. इथे दररोज वाहतूक कोंडी होते? दररोज वाहतूक कोंडी होते. इथं कोणी पोलीस नसते, काय नसते आहे. हां. काय आणि एवढी वाहतूक कोंडी होती की लोकांना जायला पण येतो, चालायला पण अवघड पडते. आणि वाहतुकीची सगळी गैरसोय होती आहे. पोलीसवरती रंकाळ्यापेक्षा 2 पोलीस असतात, पण इथं कोण नसते. हां, म्हणजे हा रहदारीचा मुख्य रहदारीचा भाग असून मुख्य रहदारी इथं फार मोठं रहदारीचं इथे हे आहे. ओके. कायमस्वरूपाची रहदारी असते. इथे कायमस्वरूपाचा पोलीस पाहिजे इथे. आता अशा प्रकारे ही आता जी वाहतूक कोंडी आहे, ही अशा प्रकारे हा आता वन वे आहे. ही अशा प्रकारची वाहतूक कोंडी इथे या ठिकाणी दररोज असते. दररोज मग संध्याकाळ दररोज असते. मग या संदर्भात कुणी निवेदन वगैरे दिलेलं नाही आहे? आता काय लोक तक्रार करत असतील नाही. हां, वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं तुमचं म्हणणं आहे? ओके ओके ओके, थँक्यू. तुम्ही माहिती दिली. आणि आता ॲम्ब्युलन्स अडकली होती, त्याला वाट करून दिली तुम्ही. धन्यवाद. ही अशा प्रकारे आपण पाहू शकता रंकाळा स्टँड परिसर आहे. आणि अशा प्रकारे ही वाहतूक कोंडी जी आहे, महाराष्ट्र सेवा मंडळ इथे ही अशा प्रकारे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होती असं काकांचं या म्हणणं आहे. आणि इथे वाहतूक पोलीस नसतो अशी खंत त्यांनी बोलताना व्यक्त केली आहे. आपण जो हा महामार्ग आहे रंकाळा एस टी स्टँड, जो मुख्य मार्ग आहे, रंकाळा टॉवर पुढे आहे. आणि अशा प्रकारे इथे नित्याचीच वाहतूक कोंडीचा प्रश्न इथे लोकांना भेडसावतो आहे, वाहन चालकांना भेडसावतो आहे. वाहतूक कोंडीमध्ये तासनतास जात आहेत लोकांचे. आणि रुग्णवाहिकांनाही अडकळून पडावं वनवे असून काही उपयोग होत नाही. हा इकडे वनवे आहे, मात्र काही उपयोग होत नाही. तरीही इथे पाहू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे. आणि इथे नियंत्रण करणारा, वाहतुकीवर नियंत्रण करणारा कोणी इथे वाहतूक पोलीस उपलब्ध नाही आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी अशी नागरिक मागणी करत आहेत. धन्यवाद. इथे पाहू शकता तुम्ही वाहन चालकांचा रोष किती आहे. पुढील चौकात 4 पोलीस आहेत, मात्र इथे एकही पोलीस नाही असं कार चालकांचं म्हणणं होतं. इथे पाहू शकता ही अशी वाहतूक कोंडी नित्याचीच आहे. प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि तात्काळ उपाययोजना कराव्यात आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी येथील लोकांनी मागणी केली आहे. धन्यवाद. पाहत राहा तुम्ही योगेश गिंडे व्लॉग 999.